अबे गु खायाय हो, तुम्हाला आरक्षणाचं वर्गीकरण करायचं आहे, विभागणी करायची आहे हा. आणि म्हणता काय बौद्धांना आमचं आरक्षण खाल्लं काय गांडीचे आहे हो. तुमचं आरक्षण कोणच नाही खाल्लं. आरक्षण तिच्या तिचा तुमची ऐपत नाही आहे ना तिथपर्यंत जाण्याची. गांडा फाटते ना तुमच्या, कारण तुमच्यापाशी एज्युकेशन नावाची चीज नाही आहे. समजा आम्ही तुम्हाला 100% आरक्षण दिलं ना, तरी तुम्ही त्या आरक्षणाचा फायदा घेणार नाही. तुम्ही नारळ आले हळद कुकू लावान, विषय मोकळा करान. आरक्षणाचा फायदा कोणा घ्याव? आरक्षण म्हणजे काय असते हे फक्त बौद्धांनीच घ्याव, कारण त्यासाठी बुद्धी लागते. ते बुद्धी तुमच्यापाशी ना जंगल खेटे हो. समजलं काय? आणि म्हणता काय आमचं आरक्षण खाल्लं नाही तर आम्ही कलेक्टर झालो असतो. कलेक्टर होण्यासाठी बुद्धी लागते, दिमाग पाहिजे. अहिला गेला नथू गेला कलेक्टर नसते होत, कळलं? आणि म्हणून राहिला गौसाळा आहे हो. त्यासाठी बाबासाहेब आंबेडकर शिकवायला लागन, बाबासाहेबांचे विचार शिकवायला लागन. जो बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आचार स्वीकारण तोच खरा कलेक्टर, काय राष्ट्रपती बनन भारताचा. पण तुमची अवकात नाही आहे. तुमची अवकात चपराशी बनायची नाही आहे. तुमची अवकात चपराशी बनायची नाही आहे. ही अवकात आहे तुमची. लोकांचे गाणं धुवायची अवकात आहे तुमची. आणि चालले वर्गीकरण मागाले. कारण आमच्या बापानं आरक्षण दिलं म्हणून तुम्हाला आरक्षणाचा फायदा तरी भेटून राहिला ना. आरक्षण म्हणजे काय, वर्गीकरण करा, हे करा, हे बोलण्याचा अधिकार आमच्या बापाने दिला तुम्हाला. तुम्हाला आमचा बाप चालत नाही, आमच्या बापाची प्रॉपर्टी चालते. आमच्या बापाने दिलेले सगळे कायदे कानून हे सगळ्या गोष्टी चालते, पण आमचा बाप चालत नाही. असे बयाड तोंड आहात तुम्ही, कुयात गांडीचे हो. जय भीम जय शिवराय.